पुणे पोलीस स्टेशन मधून फोन लावला. हॅलो, पुणे पुणे पोलीस स्टेशन. हॅलो, हा बोला ना सर. आवाज येतोय का? नमस्कार मंडळींनो, शुभ सकाळ. आजचा ब्लॉग जाणार आहे भावांनो. आता की ब्लॉग जाणार आहे आजचा, कुठला जाणार आहे मलाच माहित नाही. आजचा ब्लॉग जाणार आहे कुठला, पण आजचा ब्लॉग होणार आहे आपला फनी. तेवढं पण मला माहित नाही, पण ब्लॉग तर होणारच आहे फनी. पण ब्लॉग बघण्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, तर तुम्हाला कळेल की ब्लॉग आज झालाय कुठला. तर आजची सुरुवात करू आपण फनी ब्लॉग, म्हणजे कॉमेडी थोडीफार वगैरे, XYZ काही पण कॉमेडी येऊ शकते. तर आजचं तर फनीच करणार आहे, थोडं काहीतरी एंडिंग नवीन. तर भावना भेटू व्हिडिओ शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, फनी ब्लॉग्स. ठीक आहे. गाईज, आता माझ्यासोबत आहे आमचा ऋषिकेश नाही, नाव काय तुझं? राकेश नाही रे, राकेश मागाडे. तर राकेशचा फोन भेटलेला आपल्याला फायनली. तर आता एक आपण फ्रँक कॉल करू कोणाला तरी मस्त पैकी, आणि त्याच्यात महाराष्ट्र पोलीस म्हणून. आता ट्रू कॉलला पहिले नाव चेंज करतो, महाराष्ट्र पोलीस म्हणून, बरोबर ना? हा, महाराष्ट्र पोलीस म्हणून नाव चेंज करायचं. आणि इथंच बसत, हा इथंच निवांतपैकी इथंच बसून. चला पहिले नाव चेंज करतो, नंतर मग एकाला फ्रँक कॉल करतो, एकाला म्हणजे माझ्याच मित्राला कॉल करतो, तर त्यासोबत फ्रँक कॉलचा व्हिडिओ तयार करतो. चला मित्रांनो, तर आता फ्रँक कॉल करणार आहे, जवळचा मित्र आहे, त्याला आता पोलीस म्हणून कॉल करणार आहे. झालाय कॉन्टॅक्ट सुरू त्याचा. हॅलो. हॅलो, हा चंद्रकांत जाधव बोलतोय का? हा चंद्रकांत जाधव. मी कोण बोलतो माहिती आहे का? नाही ना. राजू पाटील बोलतोय. हा बोला की. पुणे पोलीस स्टेशन मधून फोन लावला. हॅलो, पुणे पोलीस स्टेशन. हॅलो, हा बोला ना सर. आवाज येतोय का? हा येतो ना. कुठे आहे तू आता? मी आता गावाकडे. गावाकडे. तुझ्या नावावर एक कंप्लेंट आलेली आहे. काय सर बोला. चोरीची कंप्लेंट आली बाळा. चोरीची का? हा चालतं, मी येऊन सॉल्व करतो, टेन्शन घेऊ नका. अरे ते नाही, ऐक ना. हा. तू आता आहे कुठं? गाव कुठलं आहे तुझं? मी नांदेड. ठीक आहे. नांदेडला मी FIR पाठवून देतो ईमेलद्वारे. नांदेडला मी FIR पाठवून देतो पोलीस स्टेशनला नांदेडच्या. हॅलो, नांदेडला पाठवून देतो मी पोलीस स्टेशनला FIR. तर नांदेड पोलीस स्टेशनहून तुला कॉल येईल, तर मग ते घरी येतील. तुझ्या घरचा ॲड्रेस त्यांना सांगून देशील. नाही, मी तिकडेच येतो साहेब. मी येणार आहे 2 दिवसात. मी तिकडेच येऊन सॉल्व करतो. 100% येतो, तुम्हाला कॉल करतो. 100. आता येणार कधी आहे? कारण की कोर्टाची केस निघाली ना, कोर्टात जावं लागेल परत. परवा दिवशी येतो सर. तुला जीमेलला नोटीस पडली का कोर्टामधून? हा, तुला जीमेलला नोटीस पडली का कोर्टामधून? नाही ना. बघ, पडली असेल नोटीस तुला. बरं बघतो, मी येतो तुमच्या तिकडे मी भेटायला. तू काय कांड केलंय असं? तू कांड काय केलं तसं? काही काम केलं नाही आपण. काय आता म्हणून नाही तर काय घ्यायचं काय? मी येतो म्हणतो ना तुम्हाला. नाही कार. हॅलो, मी कंटिन्यू कामाला आहे. मी फक्त 2 दिवसाची सुट्टी काढून मी माझे कागदपत्र ते शाळेचे हे करायला आलतो. मी येऊन तुम्हाला सॉल्व करून देतो, टेन्शन घेऊ नका. नाही कार की. हॅलो, हा
कारण की माळुंगे पोलीस स्टेशन नाही का, तिथून चौकीला पिंपरी चिंचवड ऐकत्याला मध्ये आली ती चौकीला केस ही. कोण? तुझी केस माळुंगे पोलीस स्टेशन मधून FIR आलेली आहे तिथून. नाही आपण तसं काय केलं नाही, कुठलं काय येणार. आपण मी येतो ना, तुम्ही काय टेन्शन घेता. मी येतो तिथं सॉल्व्ह करून देतो, टेन्शन घेऊ नका. मी माझ्या घरापाशी पण विचारा, कोणाला विचार. मी दिवसभर मी झोपतो, रात्रीच्या कामाला जातो. मी असं करू शकणार नाही. आपल्याला चोरी आपल्या बापाने शिकवली. अरे बाळा ऐक ना, हा खरं सांग मला, तुझी केस पडलेली आहे, कारण कोर्टामध्ये पण गेलेली आहे. कारण की तुझी आत्ताची केस नाही बाळा, 2 वर्षापूर्वीची केस हे झालेली आहे. हा ते मी मान्य करतो की ते पोरामध्ये गेलतो एकदा. म्हणजे माझ्यावर माझा ऑटो होता, ऑटो चालवायचो मी. कुठला ऑटो? 3 चाकी की 2 चाकी? हा 3 चाकी होता. 3 चाकी होता. हा 3 चाकी होता. मग माझ्या रिक्षामध्ये ते पोरं बसले होते आणि ते पोरं ओळखीचे होते. त्याच्यामुळे त्या रिक्षामुळे मी फसले गेलो साहेब. मी आपण मराठी समाजाचा माणूस आहे, आपण काय तसल्या याच्यामध्ये काय घुसणारा माणूस नाही. तू ऑटो का चालत होता? मी साहेब मी घेतला होता चालवायला, असंच म्हणलं शिकलो होतो रिक्षा, म्हणलं चालवायला घेतला होता. म्हणलं आता करावं हे धंदा, शाळा सोडली होती थोडं. ठीक आहे, जाऊ दे. हा तर मी मोठे साहेबांना फोन देतो, त्यांच्याशी बोलून घेतो जरा एकदा. हा सर. ठीक, 1 मिनिट होल्डर ठेव. हे ऐक ना, इकडे आता तू नाही बोल, पोलीस वाला आहे म्हणून बोल. केस लागलेली तुझ्यावर, ठीक आहे? फ्रँक वाला आहे. हॅलो हॅलो, चाकण चौकीतून बोलतोय. हा बोला ना सर. काल रात्री कुठे होते तुम्ही? काल रात्री का? हा मला मी आलो, गाडीचा नंबर मी कुठून बसलोय ते पण तुम्हाला सगळं दाखवतो साहेब. तुमच्या काल रात्री चाकण चौकीत गुन्हा दाखल झालाय. हा चालतंय, मी येऊन सॉल्व्ह करतो सर, टेन्शन घेऊ नका. काय मी ना आपण काय तसल्यामध्ये म्हणूनच नाही तर म्हणून नाही तर काय घ्यायचे विषय. मी येतो तिथं, टेन्शन घेऊ नका. व्हॉट्सअपला तुम्हाला हाय पाठवा आणि ते तुम्ही कालचे तुमचे डिटेल्स पाठवा बरं. कालची डिटेल्स का? हा बर पाठवतो लगेच पाठवा. याच नंबरवर पाठवू ना सर? नाव काय म्हणले तुमचं? चंद्रकांत जाधव. राहणार आपलं नायगाव तालुका. बरं चालतंय. मी येतो तिकडं. मी उद्या निघणार आहे इथून. मग तिकडं आलो ना, मी आता तुम्हाला व्हॉट्सअप करतो कालचं तिकीट. इकडे यायची गरज नाही, तिकडल्या चौकीत मी फोन लावतो, थांबा 2 मिनिटं. नाही इकडे काय करू नका साहेब. कसं इज्जत बिजत आहे ते मी तिकडे येऊन तुम्हाला सॉल्व्ह करून देतो. त्याचं टेन्शन घेऊ नका. कारण ते आपण तसले मधले भानगडीतले माणसं नाही की मी तुम्हाला तिथे येऊन सॉल्व्ह करून देतो. प्लीज माझ्यासाठी एवढं करा. किती टाइम लागेल तुम्हाला यायला, काय अंदाज? मी उद्या नसता आज रात्री गाडीत बसणार. बरोबर चालतं, एक 5-10 मिनिटात फोन करतो तुम्हाला. हा चालतंय. 5 minutes later. आपण काय केलंच नाही ना. मला हे कॉल आलता रे, म्हणलं ते चंद्रकांत जाधव कोणी असं तसं म्हणत होते. मी पोलीस स्टेशन मधून बोलतोय म्हणला. बिंदा सांगायचं आपण काय म्हणजे म्हणून नाही तर काय टेन्शन घ्यायचे. हा बरोबर आहे. काय झालता विषय माहितीये काय? अरे ते पहिलं तर उकरून काढतात काही ना काही. असं आहे का? मला फोन आलता, सांगितलं मला फोन आलता. मी म्हणलं मला काय माहित नाही बाबा, म्हणलं आमचं काय बोलणं बिलणं काय नाही, म्हणलं ते तिकडे गेले म्हणलं राहायला. सांग ना. मी कोण ते म्हणला की कंप्लेंट दिली, म्हणला असं झालं तसं झालं म्हणला. असं आहे काय? मग ते काढतो ना मी बरोबर.
मला फोन आलता, मी म्हणलं मला काय माहित नाही म्हणलं म्हणलं मित्र आहे म्हणलं आपला असं तसं म्हणलं, पण म्हणलं काय विषय माहित नाही म्हणलं काय म्हणलं आता काय असेल बाबा. आता नंबर बघितला ते दुसरं होतं आमच्या कोणाचं तरी होतं आमच्या, मी सिक्युरिटीत काम करायचो ना तिथल्याच कोणाचा तरी नंबर होता. असं कुठे आहे तू आता? गावाला आहे? कुठे गावाला गेलाय? मग कधी येणार आता इकडे? मग येतोय उद्या बसतो गाडी. बरं बरं चालते उद्या येतो. तेच म्हणलं काय आपण उद्या आपण न करण्याचे आपल्या अंगावर आणतो म्हणलं त्याच्या टाकायची काय गरज नाही, पण काय ते बघायचे विषय काय असं आहे का? आता सिक्युरिटीने केलंय का काय माहिती, कुणी काय केलंय काय माहित नाही. आता तुझ्या मलाही काय माहित नव्हतं, मला आलाय फोन असं, मी म्हणलं काय मलाही काय माहित नाही म्हणलं बाबा. बरं म्हणलं चालतंय, मी कट केला डायरेक्ट फोन. मी ते लय बोलत होतं म्हणलं, मी कट केला फोन डायरेक्ट. जाऊ दे म्हणलं, कशाला आपलं वाढवायचं काही पण ऐकून काय घ्यायचं म्हणलं. चालतंय वाला मग. I don't have